हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. आपला लास्ट पार्ट जो क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओचा 2 पार्ट ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत आणि एक पार्ट राहिला होता कारण खूप सारे प्रश्न होते आणि ते एकाच पार्टमध्ये कव्हर करणं शक्य नव्हतं. त्यामुळे तिसरा पार्ट थोडासा लेट येतोय. काही कारणामुळे तो पुढे लेट झाला. तर आपण वेळ न दवडता स्टार्ट करूया सगळ्या प्रश्नांना. बरं, शीतल निकम विचारतात की ताई बेबी 2 इयर्सचा आहे तर जॉब करणे योग्य असेल का? याच्यामध्ये 2 कंडिशन आहेत की तुम्ही कमवणं गरजेचं असेलच, कारण दोघांचा पगार पुरत नसेल तर नक्कीच करू शकता. 2 वर्षाचा मुलगा आहे तर चांगलं बेबी सिटिंगमध्ये किंवा जे चांगलं असेल म्हणजे मुलांना व्यवस्थित ते हँडल करू शकत असेल, पूर्ण सगळी माहिती करून तुम्ही ते ठेवू शकता. आणि जर नवऱ्याचा पगार व्यवस्थित होत असेल, तुमच्या सगळ्या गरजा भागत असतील, काही इश्यू नसतील, तर निदान 5 वर्ष होईपर्यंत तरी मुलाला तुमची खूप गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही मुलाचा सांभाळ करणं खूप गरजेचं वाटतं मला, जसं मीही केलेलं आहे. सो कंडिशन घेऊन लक्षात घेऊन तुम्ही तो डिसिजन घेऊ शकता. क्वेश्चन असेही आहेत जे संसाराचे आहेत. चंद्रकला शिंदे म्हणतात, सासरे सासू सुनांमध्ये भेदभाव करतात, त्या सुनांनी काय करायला पाहिजेत? सर्व गोष्टीमुळे ती सून डिप्रेशनमध्ये जाते, या प्रॉब्लेमसाठी सोल्युशन सजेस्ट करणं. आता मग ताईंना मी एक सांगेन, माणसं ही आपलीच आणि आपणच सोबत राहणार आहोत त्यांच्या. आणि कितीही हेवेदावे असले, म्हणजे आता वाईट करतायत किंवा आता हे करतायत, तर नंतर चांगलं करणारच. आणि कितीही झालं तरी आपण त्यांच्यापासून नातं तोडू शकत नाही ना, त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो. सो जेवढं जमेल तेवढं थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला, शांतपणे घेणं किंवा गोष्टींचा विचार करणं की असं का होतंय किंवा आपलं काही चुकतंय का. त्यांचं चुकत असेल तर आपण सांगूच शकत नाही, पण जगासाठी कार्पेट टाकण्यापेक्षा ना स्वतःच्या पायातल्या चपला बदललेल्या बऱ्याचशा मला वाटतं कधी कधी. आणि म्हणजे जर सांगायचं राहिलं तर त्यामुळे स्वतःच्या काय बोलतात त्याला, मानसिक शांतीकडे लक्ष द्या आणि जेवढं होईल तेवढं इग्नोर करण्याचा प्रयत्न करा. आणि जेवढं होईल तेवढं काय चुकतंय किंवा कोणाचं चुकतंय हे बऱ्यापैकी म्हणजे सांगण्याचा देखील प्रयत्न करा. आपले शब्द देखील आपल्या फॅमिलीमध्ये मांडले गेले पाहिजे, मतं मांडली गेली पाहिजेत आणि ती ही अगदी अशा पद्धतीने की कुणाचं मन सुद्धा दुखावता कामा नये. शीतल वाघ्या विचारतात की मानेपाशी असलेली चरबी कशी कमी करावी, याबद्दल काय सांगशील? 30 श्लोक तू कोणते ऐकलेस ते तू सांग. तर मानेपाशी चरबी किंवा जे एक्स्ट्रीम स्किन प्रॉब्लेम जे असतात, तर त्यासाठी तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टना कन्सल्ट करणं गरजेचं आहे. नॉर्मल स्किन प्रॉब्लेम जे मला होते आणि ज्यातून मी कसं म्हणजे सुटका मिळवली त्याबद्दलचं मी सांगतच असते. पण जर एक्स्ट्रीम असेल तर तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टकडे संपर्क करा. आणि 30 श्लोक कोणते आहेत, तर तुम्ही युट्यूबवरती टाईप केलात की भगवद्गीतेचे 30 श्लोक, तर ते येतात, त्यातून तुम्ही ते ऐकू शकता. संतोष सावंत, ताई तू नॉनव्हेज सोडणार आहेस, त्यामागचं कारण काय आहे? कशासाठी सोडणार आहेस? तर बऱ्यापैकी मी सोडलेलंच आहे, म्हणजे 90% तरी आहेच. कारण काय होतं की कुणी सोड किंवा कुणीतरी सांगते की हे खराब आहे ते खाऊ नका, तर कोणताच अन्न खराब नाही. प्रत्येक जीव एकमेकावरती डिपेंडेंट आहे. पण मला पर्सनली ते होत नाही खायला, म्हणून मी सोडते. माझं असं कुठलं धार्मिक किंवा असं कोणतंही कारण नाही की सोडण्याचं. मला पर्सनली आता ते खाऊ वाटत नाहीये. आधी पण मी 11वीला असेपर्यंत मी कधीही खाल्लं नव्हतं. मला चिकन कसं असतं, मटण कसं असतं काहीही माहीत नव्हतं. घरी माझ्या भरपूर केलं जायचं, कारण मी कोल्हापूरची आहे. सगळ्या प्रकारचा मांसाहार घरी असायचा, तेव्हा माहीत नव्हतं, म्हणजे खाऊन कधीच माहीत नव्हतं. फक्त मी अंड्याची भुर्जी खायची, मला आठवतं ऑमलेट आणि अंड्याची भुर्जी एवढंच. पण चिकन मटण मांसाहार टाईपमध्ये काही नव्हतं. आणि त्याच्यानंतर मैत्रिणींनी किंवा घरी वगैरे थोडंसं मुद्दामून सांगायच्या अगोदर त्यांनी जेवणात वगैरे दिले की म्हणजे बिर्याणी वगैरे, त्याच्यानंतर ते ठीक आहे थोडंसं ओके वाटलं. पण आता नको वाटते, काय माहीत मनातून असं आलं म्हणून मी ते नाही होत खायला. कम्प्लिटली सोडलेलं नाही आहे, पण जर हळूहळू सुटणार आहे, ती सवयीने मला सोडायचं आहे. प्रणाली मानकर म्हणते, हाय ताई तू इतकी प्रगती करत आहेस बघून खूप छान वाटते, पण तुला कधी तुझ्या रिलेटिव्सनी मागे ओढण्याचा प्रयत्न नाही केला का? मीन्स डिमोटिवेट वगैरे. प्रत्येक फॅमिलीमध्ये हे असं होतंच आणि झालं तरी आपण दुर्लक्ष करणं खूप गरजेचं असतं, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला पुढे जायचं आहे. आणि येताना पण एकटेच आलेलो आहोत, जाताना माहीत नाही पण येताना तरी एकटेच आलेलो आहोत. कारण असं असतं ना की स्वतःची प्रगती जर करायची असेल तर खूप साऱ्या गोष्टींना तुम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे. खूप लोक तुमचा पाय ओढण्याचा प्रयत्न करतात, तुमच्याबद्दल नाही नाही ते पसरवतात, तुम्ही काही गोष्टी चुकीच्या केलेल्याही नसतात तरी सुद्धा ते सांगतात. पण अशा वेळी स्वतःवरती विश्वास ठेवून आपलं काम करत राहायचं आहे. जसं श्रीकृष्ण म्हणतात, कर्म कर फल की चिंता मत कर, बाकीचं माझं मी बघून घेईन म्हणतात ते. तू फक्त तुझ्या कर्माकडे लक्ष दे, बाकी तुझ्याविषयी कोण काय करते ते त्यांचं कर्म त्यांच्यावरती आपण उलटवू शकतो. सो तुम्ही काय करायला जाऊ नका, म्हणून मी केलेलं आहेत, असं झालेलं आहे. पण मी जास्त लक्ष दिलेलं नाही. जी माणसं माझी ती माझ्यासोबत नेहमीच राहणार, जी माझी नाही ती माझ्याबद्दल काहीतरी बडबडत राहणार आणि त्यांची मी मतं बदलू शकत नाही. लागोपाठ 2 प्रश्न आहेत. सोनक आणि हर्षला कदम,
ताई तू बेबी गर्लसाठी चान्स घेणार का, पुन्हा बेबी प्लॅन करणार का? करणार आहेच. आधी माझं मत नाही राहू देत नाही राहू देत असं होतं, पण करणार आहे, पण अजून एवढ्या लवकर नाही. आता कुठंसं 31 सुरू आहे, तर मग अजून 1-2 वर्ष त्याच्यानंतर प्लॅन करेन. तोपर्यंत व्यवस्थित अजून गोष्टी माझ्या मनासारख्या झालेल्या नाहीत, त्या बऱ्यापैकी त्या तशा झाल्या की मग बेबीचा प्लॅन करणे इच्छा आहे की मुलगी व्हावी. केएस ज्यांची कमेंट्स माझ्या प्रत्येक ब्लॉगवरती असते आणि अगदी अर्थपूर्ण कमेंट असते. त्यांनी विनोदी विचारलं की मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों आहे. तर मेलोडी चॉकलेटी का आहे हे बहुतेक जिथे कंपनी बनवते ना मेलोडी त्यांना विचारावं लागेल की एवढं चॉकलेटी का आहे ते. पर्वतची दुनिया फॅमिली क्रेझी फूडी रंजिताची ॲडव्हर्टाइजमेंट केली होती, तर ते कोलॅबोरेशन होतं का? अजिबात नाही. रंजिता खूप चांगली मैत्रीण आहे आणि सध्या 2 महिनेच झाले आम्ही एकमेकींशी बोलतोय. यूट्यूबमधल्या खूप साऱ्या मैत्रिणी झालेल्या आहेत आणि ज्यांचे स्वभाव म्हणजे ज्यांचे मतं मला माझ्याशी पटतात, तर त्यांच्याशी मी बोलते मध्ये-मध्ये. तर रंजिता मी जेव्हा कॉन्टॅक्ट केला होता, त्यांचा ते कार्यक्रम होता, तेव्हा त्या बोलल्या होत्या की तू असा एक छोटासा व्हिडिओ बनवशील का? तर मग हो म्हटलेलं, का नाही एकमेकींना सपोर्ट करायचा. आणि मला जेवढं जमेल तेवढं मी सपोर्ट करत राहते. जेवढं माझ्यापाशी म्हणजे माझ्या दृष्टिक्षेपात येतील की ह्यांच्याशी मी सपोर्ट करू शकते. कारण मेल पण असे खूप सारे येतात की ताई आम्हाला असं असं मदत हवे हे हवे, आणि जेवढे मेल असतील आणि जे मला म्हणजे काही स्पॅममध्ये जातात, कारण इतके मेल येतात की कधी कधी म्हणजे ते स्पेस हे करावी लागते. आणि जेवढे मला शक्य होईल तेवढे तरी मी नक्कीच करते. काही काही जणींना रिप्लाय जात नाही, तेव्हा मग काहीतरी असे कमेंट असतात आई तू रिप्लाय दिली नाहीस, पण खरंच सांगते मला जेवढं जमेल तेवढं मी सगळ्यांना रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते. मिस ज्योत्स्ना, मध्ये तू जो फोटोवरून प्रॉब्लेम झाला त्याबद्दल पोलीस केस केली होती, त्याचं शेवटी काय झालं, कोण होता आणि कसं कशी बाहेर आलीस त्यातून? जेव्हा ते पूर्ण प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालं, मी FIR तरी दाखल केली होती, कारण तो गंभीर गुन्हा आहे. एखाद्याचे फोटो मॉफ करणं किंवा एखाद्याचे फोटोज वापरणं त्याच्या परवानगीशिवाय, किंवा एखाद्याचे फोटो एखाद्या सोशल साईट्सवरती व्हायरल करणं आणि काहीतरी आक्षेपार्ह गोष्टी लिहिणं, तर हे खूप मोठा गुन्हा आहे आणि याबद्दल खूप मोठी शिक्षासुद्धा होऊ शकते. फक्त प्रॉब्लेम इतकाच होता की ज्याच्याबद्दल आम्ही कंप्लेंट केली होती तो रिअल व्यक्ती कोण आहे हे कळालं नाही. त्याने काय केलं की त्या साईटवरचे ना त्याचे जे सगळे डिटेल्स होते ते सगळे त्याने डिलीट केले पटकन. आमची तीच एक चूक झाली की आम्ही जेव्हा ते बघितलं तेव्हा त्याला तिथे सचिनने कमेंट टाकली होती की हे पटकन तू डिलीट कर, नाहीतर मग सायबरमध्ये तुझी कंप्लेंट करण्यात येईल. आम्ही ते सांगण्याच्या आधीच जर पोलीस स्टेशनमध्ये गेलो असतो तर कदाचित तो पकडला गेला असता. आता सध्या तात्पुरती ती केस बंद करण्यात आलेली आहे. बंद म्हणजे होल्डवरती ठेवलेली आहे, ती बंद नाही करण्यात आली. त्याच्यावरती तपास सुरू आहे. तात्पुरती ती क्लोज आहे. काही धागादोरा मिळाला तर परत रिओपन करण्यात येणार आहे. मी तसं जाऊन पोलीस स्टेशनमध्ये मला बोलवलं होतं 15 दिवसापूर्वी, आणि तसं जाऊन त्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या की एक तर त्याने काहीच पुरावा सोडला नाही. काही सायबरमध्ये इतके एक असतात ना धुरंधर, फक्त आम्ही ते जर त्याला बोलले नसतं की तू बंद कर वगैरे, त्याने पटकन सगळं डिलीट केलं ना एकतर, कारण सायबरमध्ये कंप्लेंट झाल्यानंतर मोठी शिक्षा ही होऊ शकते. मग ती आमची चूक झाली, ते त्याला बोललो ते आम्ही, आणि त्याच्यानंतर मग आम्ही कंप्लेंट केलेली. पण त्याच्या आधी त्यांनी सगळे हे केले होते, पण आम्ही स्क्रीनशॉट वगैरे दिलेले आहेत, ती जी ID आहे ती दिलेली आहे. त्यामुळे परत जर त्याने काहीतरी केलं किंवा त्याची ID ओपन झाली किंवा गेलं तर ते लगेच समजणार. त्यामुळे तेव्हा पकडू. आता तो जर बघत असेल किंवा ती व्यक्ती जर बघत असेल तर मग आता मी काय सांगणार. त्यांनी जे केलं ते इथे जरी त्यांना शिक्षा नाही मिळाली तरी त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना मिळणार. जसं त्यांनी माझ्यासोबत केलं तसं त्यांच्या कोणाच्या सोबत जरी झालं तर त्यांना तेव्हा समजणार की काय त्रास होतो, की कारण नसताना एखाद्याला आपण असं त्रास देतो तेव्हा. आणि बाहेर आले कारण का माहिती आहे, माझी फॅमिली माझ्यासोबत होती त्याच्यामुळे मी बाहेर येऊ शकले. कारण कितीही करा, तुम्ही कितीही स्ट्रॉंग असा, जोपर्यंत तुमची फॅमिली तुमच्यासोबत नाही तोपर्यंत तुम्ही स्ट्रॉंग नसता. तुमची जेव्हा फॅमिली भक्कमपणे तुमच्या सोबतीला उभं असते, जसं मम्मी सरळ म्हणली तू एवढी स्ट्रॉंग असेल अशा गोष्टींना कसली घाबरतेस, मोठी होत आहेस लोकांशी भुंकणार. त्याच्यानंतर नवरा तरी बोलला होता, जसं तुम्हाला माहिती हिमालयासारखा तुझा नवरा तुझ्या समोर उभा आहे, कोणी काय तुला हे करणार आहे, मी आहे तुझ्यासोबत. सासरे नंद सगळेच सोबत होते, इकडचे सगळे सोबत होते, त्यामुळे मला कुठल्या गोष्टीचा एवढं ते स्ट्रेस जाणवलाच नाही. मी परत माझ्या कामाला चांगली सुरुवात केली. यात अमृताने देखील मला खूप मानसिक सपोर्ट दिला होता. आणि अमृताची पण मैत्री आता सध्याच झाली होती माझी, अमृता कुलकर्णी तुम्ही म्हणत असाल. कारण मला जेव्हा हा प्रॉब्लेम झाला होता तेव्हाच मी तिला डिरेक्टली कॉन्टॅक्ट केलं होतं की अमृता, त्याच्या अगोदर माझी तिची मैत्री नव्हती किंवा कोणत्याही गोष्टीशी माझं तिचं बोलणं नव्हतं. डिरेक्टलीच मी कॉन्टॅक्ट केला होता कारण तिचे काही व्हिडिओज मी बघितले होते आणि तिला बऱ्यापैकी लॉज किंवा ह्या गोष्टींचं ज्ञान होतं. मग तिच्याकडून मी थोडीफार मदत घेतली होती. सो अशामुळे काही व्यक्ती पण जोडत गेल्या लाईफमध्ये. किरण हतकर विचारते, ताई तू आता नंबर 1 ब्लॉगर आहेस. नंबर 1 कोणीच नसतं,
म्हणजे हिमालयावर एकदा पहिल्यांदा चढून आणला माणूस खाली उतरतो, परत दुसरा येतो, तर मी नंबर 1 नाही समजत, की बऱ्यापैकी मला माझं लाईफ मी एक्सप्लोअर करते आणि त्यामुळे चांगली व्लॉगर आहे मी सांगू शकते. तर आता तुझ्या अकाउंटमध्ये पैसे येत असतील, म्हणजे ती ओव्हरऑल विचारते की पैसे येतात ते तुझ्या मेहनतीचे पण आहेत, मेहनत तर तू करतेस, पण तुला कसं वाटतं की काही गोष्टी करून सुद्धा बॅलन्स राहतो, आणि जेव्हा ब्लॉगिंग करत नव्हतीस त्या पैशाबद्दलचा तुझा अनुभव काय होता, त्यावेळी तुला काय वाटायचं? तर पहिली गोष्ट खूप जणींना माझ्या बाबतीत माहीत नसेल आणि नवीन ज्या लेडीज असतील तर त्यांना पण सांगू इच्छिते. लहानपणापासून पैसा भरपूर बघितलेला आहे. वडील माझे भयंकर कमवायचे आणि असं म्हणतात ना, की पैशामध्ये म्हणजे नाव धनश्री. त्यामुळे पप्पा काय करायचे, की त्यांनी दिवसाचे त्यांचं कलेक्शन जमा व्हायचं ते आणल्यानंतर ते माझ्या समोर ओतायचे आणि त्याच्यानंतर ते म्हणायचे, की हे सगळे पैसे जे आहेत ते व्यवस्थित लाव एकदम हे करून. आणि त्यामुळे पैसा भरपूर बघितलेला आयुष्यात. त्यामुळे खर्च करणं किंवा ह्या गोष्टी कारण मी जे मागितले ते माझ्या वडिलांनी मला आणून दिलं होतं. म्हणजे अगदी मला हे पाहिजे तर दुसऱ्या क्षणाला ते हजर होतं. त्याच्यानंतर मध्ये थोडासा प्रॉब्लेमॅटिक झालं फॅमिलीमध्ये आणि सगळं झालं. पण मला बालपण जे गेले ते स्टार्टिंग थोडंसं हे होतं, म्हणजे एक 7-8 वर्षापर्यंत तिथून पप्पांचं खूप चांगलं हे झालं आणि त्यामुळे ते 10 वर्ष एकदम भारी गेले. म्हणजे अगदीच पैसा भयंकर बघितला. त्यामुळे सगळ्या गोष्टीमधून मी गेलेले आहे, की त्याच्यानंतर मम्मीला सेव्हिंग करताना बघितलेलं आहे मी जेव्हा वाईट काळ होता. पप्पांचं हे झालं मी 7वी-7वीला असेपर्यंत, म्हणजे 8वीला असेपर्यंत, म्हणजे 8वी नंतर पप्पांना प्रॉब्लेम्स झाले. त्याच्यानंतर मम्मीनं धुरा सांभाळली सगळी फॅमिलीची. त्याच्यामुळे पैसा असताना पण बघितलं, पैसा नसताना पण बघितलेला आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी मी बॅलन्स माझ्या याच्यामध्ये. आणि लग्नानंतर नवऱ्याने काहीच कमी केलेलं नाही. त्यांनी महिन्याला मला 5,000 द्यायचे, की तू तुझ्यासाठी खर्च कर. त्यामुळे पैसे फक्त एकच हे होतं, की मी स्वतः कमवलेले नव्हते. हाच एक इश्यू होता. बाकी असं काही नव्हतं, की कधी मला त्रास जाणवला कुठल्या गोष्टींचा. कॉलेजच्या वेळी थोडासा प्रॉब्लेम होता, कारण तेव्हा मम्मीला सगळं सांभाळावं लागायचं. त्यामुळे पैसा असताना किंवा नसताना मी नेहमीच स्टेबल राहिले होते, की पैसा येतो, फक्त मेहनत केली पाहिजे. आणि आता जेव्हा बँक बॅलन्स राहतो तेव्हा छान वाटतं, पण एवढंही आहे की मला स्वतःची स्वप्न पूर्ण करायचे आहेत. कुणाची दुसऱ्यांची स्वप्न मोडू नये, जेवढं शक्य होईल तेवढं दुसऱ्याला मदत करून. सो ते एक आहे, की चांगलं वाटतं. स्वतः कमवलेल्या पैशांना बघितल्यानंतर कुणाला चांगलं नाही वाटणार, की हक्काचे पैसे आहेत आपले. सो ते बरं वाटतं. पीजी क्रिएशन म्हणतात तुला ॲडचे प्रमोशन कसे मिळते? जे ब्रँड्स आहेत ते नेहमी चॅनल सर्च करत असतात, की कोणतं चॅनल त्यांच्या त्या ॲडसाठी सुटेबल असेल. त्याच्यानंतर ते मेल करतात, त्या चॅनलचे जे ओनर असतात त्यांना मेल केल्यानंतर आपण कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतो त्यांच्याशी. त्याच्यानंतर ते कॉन्टॅक्ट करतात आणि त्यानंतर पुढची जी डील आहे ती होते. सारिका तांडेलकर बोलतात, तू तुझ्या माहेरसाठी जे खर्च करते तर बाबा कधी बोलत नाहीत का? तुम्हाला एक सांगू, सध्या मी मम्मीला जेव्हा घंटन केलं, मला वाटलं होतं की बाबा काहीतरी बोलतील की काय, पण माझे सासरे असे आहेत ना, की त्यांना माहीत आहे मी काय करते काय नाही, माझ्या फॅमिलीने काय केलेलं आहे. माझ्या आईबद्दल त्यांना खूप असं आदर आहे. आणि माझे सासरे म्हणजे खूप वेगळे आहेत. म्हणजे माझं नशीब की मला असे सासरे मिळाले. त्याने कधीही काही नाही बोलले, की कारण व्हिडिओमध्ये तरी सगळं दिसतंच. ते कधीच असं बोलले की तू पैसे का खर्च केलीस किंवा तू का हे दिलीस ते का दिलीस. ते फक्त एवढंच बोलतात की तू करतेस ना मेहनत, तर स्वतःसाठी पण काही देखील कर, बाकीच्या सगळ्या गोष्टी तरी तू करच. आणि मी नेहमी सासर आणि माहेरमध्ये बॅलन्स ठेवलेला आहे ना. मी इकडे जास्त दिले ना तिकडे कमी दिले, ना तिकडे जास्त दिले इकडे कमी दिले. सो त्यांनी अजूनपर्यंत तरी मला कधीच बोलले नाहीत की तू हे का देतेस किंवा तू हे का खर्च करतेस. मिथून गराडे बोलतात, तू पुण्याला येणार होतीस ना, काय झालं मग? मध्येच माझ्या फ्लॅटचं जे निघालं आणि त्याच्या डॉक्युमेंटेशनची प्रोसेस अजून आहेत, कारण खूप वेळ लागतात अशा गोष्टींना, सगळं ते ड्युटी ह्या आता. मग त्याच्या याच्यामध्ये आहे ते एकदा काम झालं ना की फ्री होईन मी आणि व्यवस्थित सेट माइंडनं मी पुण्याला येऊ शकेन. आणि मला प्रॉपरली पुण्याला भेट द्यायची, कारण खूपदा कमेंटमध्ये आले की तू पुण्याला ये म्हणून. सो त्याच्यासाठी थांबल्याने येणार तर आहेच मी. युजर असं लिहिलेलं, त्यामुळे नाव नाही समजत आहे मला. तुझ्या मुलावर चिडचिड होते का आणि मुलाचा होमवर्क कसा घेतेस? माझा मुलगा होमवर्क करत नाही, अजिबात नाही. आरववरती चिडचिड होत. आणि आरव असा मुलगा झालाय ना, म्हणजे म्हणतात ना गर्भसंस्कार का महत्त्वाचे असतात, तर जे आपण ऐकतो किंवा जे आपण विचार करतो त्याचा मुलावरती परिणाम होतो. आणि मी भगवद्गीताचे श्लोक ऐकले होते, हनुमान चालीसा दररोज ऐकायची. मी कोणत्याही सिरियल्स बघत नव्हते. जे मूवी बघायचे ते सगळे विनोदी असायचे, वैचारिक असायचे. मी न्यूज वाचायचे ते आपण सगळं पॉझिटिव्ह न्यूज वाचायचे. पुस्तकं पण सेम. आणि माझ्या माहेरीच होते मी, कारण मुंबईचं वातावरण त्यावेळी सूट होत नव्हतं. कारण पहिल्यांदा आयुष्यात मी मुंबईला गेले होते लग्नानंतर, लगेच मला राहिलं होतं मुलासाठी, म्हणजे 7-8 महिन्यानंतर. सो इकडे आले होते 3-4 महिन्यानंतर. आणि सगळी माहेरची माणसं कोण ना कोणतरी सारखं असायचं आणि ते सगळं ते वातावरण, त्याच्यामुळे मुलावरती सुद्धा ते संस्कार होतं. आणि त्याच्यानंतर
जसा मुलगा आरव मोठा मोठा होत गेला, आजूबाजूच्या फॅमिलीतलं जे वातावरण आणि त्याला कुठल्याच गोष्टींची सवय मी अशी लावली की मी होमवर्क तुझा घेणार आहे, तू घे, तुझा तू कर. मग 1-2 वेळा शाळेतून जेव्हा त्याला ओरडा भेटला की त्याने केला नव्हता होमवर्क, मी मुद्दामून त्याला करवून नाही घेतलं, कारण त्याला समजावं की किती गरजेचं. त्यामुळे तो स्वतःचा स्वतः अभ्यास करतो. आणि चिडचिड होते, कधी चिडचिड होते जर त्याने वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी केल्या नाहीत तर. कारण मला त्याला डिसिप्लिन लावते आता मी, जसं की वेळच्या वेळी सगळं आवरावं, सगळं नीटनेटकं ठेवावं. कारण याची सवय त्याला पुढे होऊन, म्हणजे तो जेव्हा बाहेर शिकायला जाईल किंवा अजून कुठे बाहेर नोकरीसाठी वगैरे गेला किंवा अजून काही त्याचं ड्रीम असेल तर त्याला त्या गोष्टी उपयोगी पडतात. सो त्याच्या कलेनं घेते. होते थोडीशी चिडचिड, पण मी स्वतः खूप कंट्रोल करते. आणि मला लक्षात नाही की आरवला मी मारलंय कधी, असं म्हणजे जोरात फाटफटफट मारतात ना असं अभ्यासाच्या बाबतीत किंवा हे, तर बऱ्यापैकी मी खूप कंट्रोल करते. राग आला तर मी फक्त अशी करते, शांत होते, कारण मारून आणि रागवून मुलांना हे करता येत नाही. बऱ्यापैकी मी त्याला मोठ्या आवाजात समजवण्याचा प्रयत्न करते, तेवढ्यातच तो मानून जातो. हॅलो धनुष, मी पद्मिनी लाटणे. तुझे व्हिडिओ बघून इन्स्पायर झाल्याने एक चॅनल सुरू केला आहे, पण अजून एडिटिंग म्हणावं तसं परफेक्ट जमत नाही. काय सांगशील याबद्दल? महिना होऊन गेला मला चॅनल सुरू करून. खूपदा असं होतं की तू परत एकदा व्हिडिओ कर एडिटिंगवरती, पण मी खरं सांगू, नेहमी मी सांगत आलेले आहे की जेव्हा तुम्ही स्वतःहून स्टार्ट करताना सगळ्या गोष्टी, मी एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे की बेसिक एडिटिंग कसं करायचं, पण माझं असं आहे की तुम्ही स्वतः स्वावलंबी व्हा त्या बाबतीमध्ये. आणि एडिटिंग कसं करावं किंवा ह्या गोष्टी स्वतःचं स्वतः शिका, स्वतःचं एक युनिकनेस ठरवा. तुम्हाला प्रत्येक वेळी नेहमी तुम्हाला हात धरून पुढे घेऊन जाणारं कोणीच भेटणार नाही. जेव्हा स्वतःचं स्वतः करायला शिकाल, मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते की मीही स्वतःचं स्वतः करायला शिकले. आणि तुम्ही स्वतःचं स्वतः जेव्हा करायला शिकाल तेव्हा तुम्ही खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकता. आता मी तुम्हाला सांगते की इनशॉर्ट हे ॲप सगळ्यात सोपं ॲप आहे एडिटिंगसाठी. खूप सोप्या सोप्या त्याच्यामध्ये गोष्टी आहेत, टूल्स आहेत. त्याच्यानंतर पिक्सआर्ट हे ॲप जे आहे ते थंबनेल वापरण्यासाठी आहे, म्हणजे थंबनेल तयार करण्यासाठी आहे. तुम्ही ते विकतसुद्धा घेऊ शकता, तुम्हाला अजून त्याच्यामध्ये ऑप्शन्स जे आहेत भेटू शकतात. एक छोटासा व्हिडिओ बनवा, तो त्याच्यामध्ये घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही एक एक टूल्स त्याच्यावरती अप्लाय करून बघा की हे टूल्स काय काम करतं, हे कसं करतं. तुम्ही स्वतः शिकत जाल, कारण व्हिडिओद्वारे दाखवणं, कारण मी कोणतेही टेक्निकल हे नाही आहे. मी त्यावेळी जेवढं जमेल तेवढं सांगितलं आणि तेवढंच मला जमू शकतं व्हिडिओद्वारे दाखवणं. टेक्निकल चॅनल एक आहे, त्यांना तुम्ही जर फॉलो केलात तर एडिटिंग कसं करायचं हे तुम्हाला समजू शकेल. मला बऱ्यापैकी जेवढं होतं आहे तेवढं मी तुम्हाला मदत करू शकते. पण एक तुम्हाला सांगते, तुम्ही स्वतः जेव्हा सगळ्या गोष्टी स्टार्ट करतात किंवा पुढे जायला शिकताना, तेव्हा तुमचा हात धरणारं कोणी येऊ शकत नाही. तुम्ही स्वतःला प्राऊड फील करता की मी स्वतःचं स्वतः करू शकले. मी तुम्हाला सजेशन्स देऊ शकते. मी तुम्हाला जसं सांगितलं की इनशॉर्ट हे ॲप आहे, पिक्सआर्ट हे ॲप आहे जे तुम्हाला मदत करू शकतं. एल्स मी अजून जेवढ्या गोष्टी तुम्हाला जमेल तेवढ्या गोष्टी सांगू शकते. प्लस माझं एवढं म्हणणं आहे तुम्हाला की कुठलंही फील्ड असेल की स्वतः त्या गोष्टीमध्ये घुसा, स्वतः माहिती गोळा करा. जमत नसेल, होत नसेल तर अजून गोष्टी आहेत. जोपर्यंत आपल्याला हवी असेल ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत आपलं जे सर्चिंग आहे ते कंप्लीट झालेलं नसतं. सो त्याच्यासाठी प्रयत्न करा. आणि होतं, दररोज तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवलात की एखादा ना एखादा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतो, आवडतो लोकांना, त्यानंतर लोक तुम्हाला बघू लागतात. तो कन्सिस्टन्सी आणि आपले प्रयत्न हेच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि होऊ शकतं पद्मिनी, तुम्ही करू शकता. फ्लॅट कितीला घेतला आणि कधी राहायला जाणार आहे सांग? फ्लॅट कितीला घेतला हे तरी नाही सांगू शकत, पण राहायला मात्र फ्लॅटचं सगळं काम झाल्यानंतर, कारण ती प्रोसेस अजून खूप मोठी आहे. सगळ्या गोष्टी आवरणं, कारण घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून. बांधण्याचा प्रश्न नाही, पण त्या सगळ्या गोष्टी आत्ता मला पहिल्यांदा समजते की इतक्या हेक्टिक काय गोष्टी असतात. कारण सारखं येणं जाणं होते मुंबईवरून कोल्हापूर, आणि माझा चेहरा पण बघू शकते की थोडंसं थकल्यासारखं वाटते, झोप पण होत नाही कंप्लीट आणि धावपळ होते खूप. प्रार्थना मालव डे विचारतं, तू घरात देवाची उपासना कशी करतेस? कोणता मंत्र रोज ऐकतेस? मला ह्याविषयी बोलायला आवडेल. काही जणांचं असं मत असतं की हे मंत्र ऐकल्याने किंवा ही उपासना केल्याने, ही तपास केल्याने आपल्याला देव प्रसन्न होईल, आपल्याला हवं ते मिळेल. मला एकच गोष्ट सांगायची, मी दररोज सकाळ संध्याकाळ म्हणजे रामरक्षा ऐकते, हनुमान चालीसा लावते, विष्णू सहस्त्रनाम लावते, श्री सुक्तम लावते, महालक्ष्मीचे मंत्र असतात. जो आमचं कुलदैवत खंडोबा आहे तर त्यांचे म्हणजे अष्टकम वगैरे असतं. आणि असे खूप सारे मंत्र जेव्हा मला वाटतं ऐकावं ते, पण ते प्युअर आवाजामध्ये, ना की असं जास्त DJ वगैरे टाईपमध्ये असतं तसं, कारण पावित्र्य ते राखलं जावं. आणि सकाळ संध्याकाळ घरामध्ये छान असा पॉझिटिव्हनेस यावा म्हणून मी भीमसेनी कापूरसुद्धा जाळते. आणि बाबा दिवा लावतात कधी कधी मी देवासमोर दिवा लावते. माझी पूजा आठवड्यातून 2 वेळा होते, बाकी नॉर्मल जी दिवस असते ती पूजा असते, पण पूर्ण पूजा जी असते ती रविवार आणि गुरुवारची होते.
स्वामींना मी मानते. मी असं माझ्या मनात नाही की नॉनव्हेज खाल्ल्याने असं होतं, नॉनव्हेज घरात करू नये. ज्याला जे आवडतं ते त्याने ते करावं. त्याच्यानंतर असं असतं की ही उपासना मी भलेही कितीही वाईट गोष्टी केल्या, म्हणजे कुणाला उणं-धुणं काढली, कुणाचं वाईट बोलले आणि कुणाला तरी कारण मला असे कमेंट येतात की ताई तू कोणती उपासना करते सांग, म्हणजे आम्ही ती करतो आणि आमच्या घरात ते चांगलं होईल. तर मी तुम्हाला एक सांगते की कोणतीही उपासना करा, पण नेहमी देवाची जेव्हा उपासना करता तेव्हा देव तर सगळं बघत असतो, ती शक्ती सगळं बघत असते की तुम्ही काय काय करताय तुमच्या आयुष्यामध्ये. तुमच्या हातून कुणाची मनं दुखावली जातात, तुमच्या हातून कोणत्या गोष्टी होतात, त्या त्या कर्मानुसार ती फळं मिळतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही उपासना करता तेव्हा तुमची कर्मसुद्धा चांगली ठेवा. आता काही जणांना हे डोक्यात जात नाही, काही जणांना ही गोष्टी अशा वाटतात की काय काय असू शकतं, किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टी करायच्या नंतर देवाची जाऊन पाया पडायची, कारण शेवटी सगळं त्याच्याकडे. पण तसं नसतं. देव तुम्हाला माफ करेल न करेल, पण तुमचं कर्म तुम्हाला माफ करत नाही. जेवढ्यात जोराने दगड तुम्ही वरती फेकता तेवढ्याच जोराने तो खालती देखील येतो. त्यामुळे उपासना किंवा ह्या गोष्टी सगळ्या तरी कराच, पण माणसाला माणसासारखं सुद्धा ट्रीट करा. आत्ताच्या लाईफमध्ये ना सगळे लोक माणुसकी विसरलेत. मी जेवढं आता स्वतः बघते किंवा काही न्यूज असतात, काही इतक्या भयानक भयानक गोष्टी घडतात सोसायटीमध्ये, तेव्हा असं वाटतं की लोक सगळं म्हणजे लिटरली काहीतरी. आता आपण जरी व्लॉगर तर आपण आमचे व्हिडिओज असे हातामध्ये कॅमेरे घेऊन शूट करतो, पण जेव्हा मी 1-2 ठिकाणी बघितलं होतं की एक ॲक्सिडेंट झाला होता आणि आम्ही स्वतः तिथे जाऊन म्हणजे हे करत होतो की कोणीतरी या हे करा, पण 1-2 मुलं लिटरली कॅमेरे घेऊन असं हे करत होते. तेव्हा ते डोक्यात गेले की कुठेतरी गोष्टी खूप बिघडत चालल्यात. आणि असं असतं की एखाद्याचं वाईट होतंय तर होऊ देत, पण आपल्याला त्यातून काहीतरी इन्कम मिळाला पाहिजे. आपलं चांगलं झालं बस, एखाद्याचं वाईट झालं तर होऊ देत, एखाद्याची बदनामी झाली तर होऊ देत. तर त्याच्यानुसार सुद्धा केलं जातं की म्हणजे विचारच करत नाहीत लोक. सो उपासना आणि मंत्र ह्या गोष्टी एक वेळ थांबल्या तरी चालतील, पण आपली कर्म चांगले ठेवा. निश्चित त्या चांगल्या कर्मांचं फळ नेहमी चांगलं होतं. जसं चांगले विचार आपण जसं करू लागतो ना एखाद्या गोष्टींच्या बाबतीत, की भरपूर चांगले म्हणजे प्रत्येक गोष्टी चांगल्याच. वाईट जरी झालं आपल्या आयुष्यामध्ये तर ठीक आहे, हे एवढंच वाईट झालंय ना, किंवा ह्यातूनही काहीतरी चांगलं होणार आहे. कितीही वाईट होऊ देत आयुष्यामध्ये, कितीही ते जरी झालं तरी त्यातूनही चांगला दृष्टिकोन ठेवा की चांगलं होणार. कारण तुम्ही जसा विचार करता ना तुम्ही तसेच बनता. आणि तुम्ही ज्या व्यक्तींच्या विचारांच्या प्रभावाखाली असते किंवा ज्या व्यक्तींचे विचार ऐकत असतात ना, तसंच तुमचं लाईफ होत जातं. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात कोण असावं, कोणाचे विचार तुमच्यावरती प्रभाव पाडतात हे बघायचं. तुम्ही काय बघता आहात, ते फक्त मनोरंजनासाठी किंवा उगाच टाइमपास म्हणून बघत जरी असाल तरी सुद्धा त्यांचा प्रभाव तुमच्या नकळत तुमच्या आयुष्यावरती होतो. त्यामुळे चांगलं वाचा, चांगलं बघा, चांगलं लिहा, चांगलं ऐका, चांगला विचार करा आणि आयुष्य सुंदर आहे. चांगल्या पद्धतीने जगा. हरिनाम तरी जपणं सगळ्यात म्हणजे तुम्हाला कुठलीही पूजा जरी नाही जमली, अगदी तुम्ही गडबडीत असाल, तुमचा 9 to 5 जॉब असेल, घरचं सगळं करून जायचं, तुम्हाला कधी कधी ते गिल्ट असते की आपल्याला पूजेला वेळ देता येत नाही, आपल्याला मंदिरात जाता येत नाही, पण तोंडातून जर हरिनाम येत असेल ना, किंवा ओम नमः शिवाय म्हणा, श्री स्वामी समर्थ म्हणा, श्रीकृष्णाचा मंत्र जय कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही उपासना केल्यासारखीच आहे देवाची. आणि माझा ह्या गोष्टींच्यावरती विश्वास आहे, जसं ओम नमः शिवाय, जय श्रीराम, जय श्री हनुमान, किंवा मंत्र आपले रामरक्षण. मंत्रांचा एक हे असतं, ठराविक टाईम असतो, ते त्याच वेळी असे बसून किंवा आध्यात्मिकरित्या म्हटले पाहिजेत. पण जे नाम जप आहे, जप आपण बोलतो नाम जप, तर तो तुम्ही कधीही केला तरी चालतो. जेवढं मला कळतं तेवढं मी तुम्हाला सांगते. सो हे आहे सांगायचं मला. बरं, आपला आता हा जो प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ आहे, जो 3रा आणि फायनल असणार आहे, तर त्याचा शेवटचा जो प्रश्न आहे तर तो मला आता घ्यायचा. बऱ्यापैकी मी सगळे प्रश्न कव्हर केले, जे अति पर्सनल विचारलेले आहेत ते मी घेतलेले नाही आहेत. आणि तर मग आता ह्या प्रश्नाचं जे एंडिंग आहे प्रश्नोत्तरांचं, तर मिस्टर ST7203 असा आहे त्यांचा ID. तर त्यांनी काय विचारलं की त्यांनी पहिल्यांदा कौतुक केलेलं आहे. ब्युटी ब्रेन्स बेनोवेलेंट बोनाफाईड बेस्ट विशेस. माय क्वेश्चन इज गुड लुकिंग एज्युकेटेड हाउसवाईफ dwelling in middle class or lower middle class society in Mumbai or around world try to compare and sometimes curse, crave, complain on fate for less resourceful lower middle class environments and makes their atmosphere negative. Their husband also go negative. This drags and carry until 15-20 years. What do you want to say to such housewives around the world? कधी कधी असं होतं ना, जेव्हा आपण एखाद्या घरी जातो, आता माझ्याच वरून सांगते की
आपण काही काही गोष्टींना ना कोसतो की हे माझ्यासाठी नाही झालं, किंवा ह्या गोष्टीसाठी मी बनलेली नाही आहे, किंवा वातावरण असं असतं सभोवतालचं की हे माझ्या अगेन्स्ट जाते वातावरण, किंवा म्हणजे स्वतःची तुलना करू लागतो की हिचं इतकं चांगलं झालेलं आहे तर माझं काय नाही, मी एवढी छान दिसायला आहे, किंवा माझं इतकं शिक्षण आहे तर मी त्या हुद्द्यावरती का नाही आहे, किंवा असं असतं की काही काही एकदम हाय सोसायटीमध्ये म्हणजे अगदी श्रीमंतीमध्ये वाढलेल्या असतात की त्यांना असं वाटतं की मी एवढी श्रीमंत आहे पण ही इतकी गरीब असून हिला इतकं फेम का मिळत आहे, किंवा एखादी गरीब याच्यामध्ये असलेली स्त्री की मी इतकं चांगलं करते तर मी त्या स्थानावरती काय नाही आहे, ही बाई इतकं असं हे असून तिला ह्या सगळ्या गोष्टींना एकमेकांना तुलना करण्यात जातात. आणि ह्यामुळे काय होतं की साधी शेजारणीशी सुद्धा तुलना होते. तिने एखादी साडी जरी घेतली की तिला इतकी साडी चांगली तिचा नवरा देतोय तर मला का नाही देत आहे, आणि माझा नवरा का नाही कमवू शकत आहे, किंवा दुसऱ्याच्या मुलाचं अब्रॉडमध्ये सिलेक्शन, म्हणजे अब्रॉडला गेला तो मुलगा तर त्याचा मुलगा गेला आहे, मग नवऱ्यालाच म्हणणार की तुम्हालाच काही करता येत नाही आपल्या मुलांसाठी किंवा हे करण्यासाठी, किंवा दुसऱ्याचे सासू सासरे इतके चांगले माझेच इतके खराब काय आहेत, किंवा जरी तुम्हाला सपोर्ट मिळत असेल तरी तुम्हाला घरातून तसं वातावरण मिळत नसेल तरी तुम्ही ते म्हणणार की हे असंच काय ते तसंच काय, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण तक्रारच करत राहतो. अशा खूप साऱ्या म्हणजे त्यांनी टाकले की अशा लेडीजना तुम्ही काय सांगाल की तक्रारच करतो की हे मला मिळत नाही, ते मला मिळत नाही आहे. तर माझं मत काय माहिती आहे, स्वतः जेव्हा आपण एखाद्या घरी जातो किंवा आपल्या माहेरी असो सासरी असो किंवा कुठेही असो, तर स्वतःच्या परिस्थितीसाठी दुसऱ्यांना दोष देणं बंद करा. पहिली तर गोष्ट का सांगू, स्वतःच्या परिस्थितीसाठी आपण स्वतः जबाबदार असतो. तुम्हाला जर ते फेम मिळत नाही आहे, तुम्हाला जी गोष्ट हवी ती मिळत नाही, तर त्या गोष्टीसाठी तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न ठेवा. तुम्ही कंटिन्युअसली घरात जर तसं वातावरण निर्माण केलात ना तर ते निगेटिव्ह वातावरण होतं, मग तुमच्या फॅमिलीवरती पण इफेक्ट पडतो. तुमचे मिस्टर म्हणजे नवरा जर बाहेर काम करतो त्याच्या परिणाम बऱ्यापैकी जर काम करत असेल व्यवस्थित काम, तर त्याला सुद्धा निगेटिव्ह ते वाईब्स जाणवतात, मग हळूहळू भांडणं होणं किंवा ह्या गोष्टी होत जातात. स्वतःच्याच हातात आहे. आता स्टार्टिंगला कुठल्याही मुलीला जेव्हा नवीन घरात जातो तेव्हा ते प्रॉब्लेम्स येतात नवीन घराशी जुळवून घेणं, किंवा आपण कम्पेअर करू लागतो हिचा नवरा असा आहे, यांचं घर असं आहे, ते असं आहे. पण शक्यतो ती तुलना करण्यापेक्षा आपण जे आहे त्यामध्ये आपण बेटर अजून कसं करू शकतो हा विचार केला पाहिजे. कंटिन्युअसली आपण तेच गोष्ट डोक्यात हे करत राहिलो, स्वतःची तुलना करत राहिलो. मिडल क्लास आपण फॅमिलीमध्ये जन्माला आलोय, आपण कोणत्या घरात जन्माला आलोय किंवा कोणत्या परिस्थितीत जन्माला आलोय हे आपल्या हातात नसतं. आपण ती परिस्थिती बदललं पाहिजेत. गरीब जन्माला येणं हे पाप नाही, गरीब मरणं हे पाप आहे. गरिबी ही एक अशी फक्त एक फायनान्शियल स्टेज आहे, ते कुठला ठपका किंवा तो कुठला असा आरोप किंवा तो कुठला गुन्हा नाही आहे. गरीब किंवा कुठे तुम्ही जन्माला येणं हे तुमच्या हातात नाही, किंवा तो गुन्हा किंवा तुमच्यावरती लागलेला ठपका नाही आहे. तुम्ही ती परिस्थिती बदलायची. अगदी खूप सारे ॲक्टर जे आहेत म्हणजे अक्षरशः शाहीश्राफ असू दे, हे सगळे लोक चाळीतून, आता मी जसं चाळीमध्ये राहते, खूप जण चाळीला बोलतात काय झोपडपट्टी एरिया, काय मिडल क्लास असं तसं म्हणून. काही फरक पडत नाही, कारण चाळीतल्या रूमची किंमत ना जर तुम्ही म्हणायला गेलात तर तुम्ही गावाकडे असे किंवा एखाद्या नॉर्मल शहरामध्ये 2-2 फ्लॅट घेऊ शकता, एवढी ती किंमत असते. पण अशा बुद्धिभ्रष्ट लोकांना आपण सांगू शकत नाही, तुलना करण्यातच त्या लोकांचं जीवन जातं. त्याच्यामुळे तुम्हाला जर म्हणत असतील किंवा असे करत असेल तर खरंच सांगते की स्वतःची तुलना कधीही कुणाशी करू देऊ नका. छोट्या गोष्टीतून मोठं होता येतं आणि तुम्ही ते करू शकता. स्वतःला जर कोसत राहिला ना की मला हे येत नाही, माझ्या आयुष्यात हे नाही, मला ते करताच येत नाही, मला हे जमणारच नाही, हे असंच आहे, ते तसंच आहे, ब्ला 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 ब्ला, तुम्ही तिथेच राहणार, तुम्ही पुढे जाणारच नाही कधी. तुम्ही स्वतःला नुसतंच असं हे करत डिमोटिवेट करत राहिला तर, किंवा त्यामुळे तुमचं घरातलं वातावरण खराब होईल, तुमचं फॅमिली लाईफ खराब होईल. कशाला स्वतःला नुसतं कोसत राहायचं किंवा माझं असं आहे, मी सुंदर आहे किंवा मी अशी आहे आणि ते तसे आहेत, त्यांना ते मिळते मला हे मिळत नाही, कशाला पाहिजे. स्वतःचं स्वतः करायला शिका. स्वतः गोष्टी एक्सप्लोर करून स्वतः मेहनत करा आणि त्या मेहनतीनं कमवा. स्वतःच्या परिस्थितीसाठी दुसऱ्याला जबाबदार धरू नका. कुठं, जसं मी म्हटलं, कुठं जन्माला आलाय, कुठल्या परिस्थितीत जन्माला आलाय हे तुमच्या हातात नाही, पण तुम्ही पुढे काय करता, तुमचं आयुष्य कसं चांगलं बनवतं हे तुमच्या हातात आहे. ते बदलवायला शिका. प्रत्येक वेळी जर असंही होतं की एकदम श्रीमंत घराण्यात जन्माला आलेली मुलं काहीच करू शकत नाहीत पुढे जाऊन, कारण त्यांना ते वातावरण खूप सिक्युअर मिळतं, त्यांना एक्सप्लोर करायला कधी कधी मिळत नाही. काही म्हणते मी, सगळेच म्हणत नाही. आणि खूप म्हणजे अगदी जसं मी म्हटलं की खूप गरिबीत जन्माला आलेली मुलं सुद्धा अगदी IAS IPS ऑफिसर होतात, कारण ते वातावरण तसं असतं सिक्युअर. मुलं अक्षरशः म्हणजे असं ते हे नाही की श्रीमंत घरात आलेलीच मुलं पुढे जाऊ शकतात, गरीब घरात आलेली मुलं कमी राहतात, असं काहीच नसतं. श्रीमंत आणि गरीब हा भेदभाव इथे नाहीच आहे. ती परिस्थिती जबाबदार आहे त्या गोष्टींसाठी. चांगलं जर आपण जिथे बसलं ना, अगदी
झोपडीत जरी बसलो आणि आपल्याला छान वाटत असेल, आपली मनाची स्थिती अशी छान असेल, मस्त छान, किती छान झोपडी आहे, किती नीटनेटकी आणि मी खूप खुश आहे की माझ्या डोक्यावरती छप्पर आहे. तर ही जी अनुभूती आहे ती सुद्धा आपल्याला खूप चांगला मानसिक समाधान देऊन जाते. आणि जर तुम्ही अगदी लॅविश फ्लॅटमध्ये सुद्धा बसला असाल आणि ते सगळं काय म्हणतात त्याला, तो सगळा सगळी श्रीमंती आणि हे बघून सुद्धा तुम्हाला जर समाधान वाटत नसेल तर काहीच उपयोग नाही. मानसिक समाधान इथून बघा. आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल. खूप साऱ्या गोष्टी तुम्ही अजून अचीव करू शकाल. त्यामुळे ज्या कोणी गृहिणी आहेत, ज्या अजूनही मनातून अशांत आहेत की मी काय मिळवलेलं नाही, ह्यांचं असं आहे, त्यांचं तसं आहे, तुलना करणं सोडा. स्वतःवरती काम करा. फालतू गोष्टींच्याकडे लक्ष देऊ नका. ज्या गोष्टी तुमच्या म्हणजे प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळा येतात त्यानंतर अजिबातच तुम्ही भाव देऊ नका. चांगल्या गोष्टी ऐका, चांगल्या गोष्टी बघा, जसं मी मगाशी म्हटलं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की मला तुम्हाला नेमकं काय सांगायचं, ज्या कोण लेडीज मला पाहत आहेत त्यांच्यासाठी. आणि होप सो की ह्या प्रश्नामधून मी सगळ्यांची उत्तरं दिलेली आहेत. बऱ्यापैकी मी सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत. आणि थँक्यू सो मच की हे सगळे प्रश्न तुम्ही मला विचारलात. आणि मी हा तिसरा व्हिडिओ खूप लेटनं टाकले कारण खूपच प्रश्न, म्हणजे जवळजवळ 265-66 प्रश्न विचारण्यात आले होते. सगळ्यांचं एकत्र करून मी उत्तरं दिलेली आहेत. आणि थँक्यू सो मच. तुमचं प्रेम हे असंच राहू दे. आणि छान राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि काही ना काहीतरी करत राहा.